मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं कोणत्याही मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार आहे। राज्य सरकारकडून महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 अधिसूचित मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर हस्तक्षेप करता येणार आहे। तर अधिसूचनेनुसार सार्वजनिक हिताच्या बाबतीत मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्यानं घेतलेला निर्णय बदलू शकतात। मात्र अशा निर्णयामागील कारणं मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात नोंदवावी लागणार आहेत। संबंधित विभागाच्या कामकाजाची प्राथमिक जबाबदारी त्या विभागाच्या मंत्र्यांचीच राहणार। नव्या नियमांमध्ये मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव आणि इतर सचिवांच्या प्रशासकीय अधिकार आणि कार्यपद्धतीबाबत स्पष्टता आली आहे। मुख्यमंत्री एखाद्या विभागातील कागदपत्र मागवू शकतात आणि संबंधित मंत्री तसंच विभागाच्या सचिवांनी ती कागदपत्र सादर करणं बंधनकारक असेल। सांगत असतील की कारण की या तीन त्रिकुटाचं जे सरकार आपल्या राज्यामध्ये आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री मी किती भारी आहे हे सांगण्याचा एक प्रयत्न करत असतील, त्याला आठवण करून देत असतील। पण ऑलरेडी या सगळ्या गोष्टी आपल्या संविधानातच आहे, त्यामुळे मुख्यमंत्रीच हे महत्वाचे असतात। आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः विधानसभेतही सांगितलेलं आहे की मंत्र्याला काहीच अधिकार नसतात, असं त्यांनी रेकॉर्डवरच आणलेलं आहे। त्याला अधिसूचना काढायची गरज काय? तो अधिकार मुख्यमंत्र्याचा असतो। मुख्यमंत्री शेवटी बॉस असतो, बॉस इज ऑलवेज बॉस। त्यामुळे त्यांना तो निर्णय घेण्याचा अधिकार आहेच, त्याच्यावर कुठलाही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रश्न उद्भवतो।